गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स. हुमने कोचिंग क्लासेस पॉलिटेक्निक अँड इंजिनिअरिंग क्लासेसमध्ये प्रोग्रामिंग इन सी या लँग्वेजमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपल्या क्लासमध्ये प्रोग्रामिंग इन सी हा 12 वर्षापासून क्लास चालू आहे. 12 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि आपले जे स्टुडंट्स आहेत हे टॉपर स्टुडंट्स आहेत. ठीक आहे, आपले स्टुडंट्स हे टॉपर्स आहेत आणि ते पण ऑफलाईन रित्या. ठीक आहे, ऑफलाईन रित्या हे आपले स्टुडंट काय टॉपर्स आहे आपल्या इथले. तर मी जो सब्जेक्ट शिकवत आहे तो आहे प्रोग्रामिंग इन सी. आपला जो सब्जेक्ट आहे तो कोणता आहे? प्रोग्रामिंग इन सी. ठीक आहे, हा प्रोग्रामिंग इन सी जे आहे ते ॲब्रिव्हिएशन आहे. प्रोग्रामिंग इन सी ही काय ॲब्रिव्हिएशन आहे. ॲब्रिव्हिएशनला आपण PIC म्हणतो, जो MSBT न दिलेला आहे. MSBT म्हणजे काय की जे आपला बोर्ड पेपर काढते. ठीक आहे, हे MSBT असं आहे की हे MSBTच आपल्या पॉलिटेक्निकचा पेपर काढतो. ठीक आहे, माझं सांगायचं झालं तर माझं नाव संगपाल हुमने आहे. मास्टर ऑफ इंजिनिअरिंग केलेलं आहे हे कम्प्युटर मधून. ठीक आहे, तर एक एज्युकेटेड फॅकल्टी तुमच्या समोर बसलेला आहे, त्याच्यासोबतच 12 इयर्स एक्सपिरियन्स आहे, टीचिंग एक्सपिरियन्स इन पॉलिटेक्निक. ठीक आहे, पॉलिटेक्निकचा 12 वर्षाचा शिकवण्याचा अनुभव आहे आणि तो पण प्रोग्रामिंग लँग्वेज. ठीक आहे, तर प्रोग्रामिंग लँग्वेज जे असते आपली PIC, लक्षपूर्वक लक्ष द्या. ठीक आहे, PIC जे असते, या PIC मध्ये असते काय तर 50% थेरी आणि 50% प्रोग्राम. ठीक आहे, 50% थेरी आणि 50% प्रोग्राम अशा प्रकारचं कॉम्बिनेशन असते. त्याच्यापासून तुमचा PIC सब्जेक्ट तयार होते. थेरी आणि प्रोग्राम पासून तुमचा PIC सब्जेक्ट बनतो, हे लक्षात घ्या. मग असा तुमचा किती मार्क्सचा पेपर असतो? तर याचा जो पेपर असतो, लक्ष द्या, याचा जो पेपर असतो तो 70 मार्क्सचा असतो आणि थेरी पेपर असतो, लक्षात ठेवा, थेरी पेपर 70 मार्क्सचा असतो. आणि त्याच्यानंतर 30 मार्क जे असतात ते असते UT1 अँड युनिट टेस्ट 2 याचा ॲव्हरेज. युनिट टेस्ट 1 आणि युनिट टेस्ट 2 चा काय असते? ॲव्हरेज असते. ठीक आहे, तर युनिट टेस्ट 1 आणि युनिट टेस्ट 2 चा जो ॲव्हरेज असते तो 30 मार्क्स. तर असे टोटल किती मार्क्स झाला? 100 मार्क्स, 100 मार्क्स. मग 100 पैकी किती मार्क्स पास व्हायला पाहिजे? 40 मार्क्स. हे लक्षात ठेवा, म्हणजे 40 मार्क्स तुम्हाला पास व्हायला पाहिजे 100 पैकी. आणि या 70 पैकी किती पाहिजे? तर नो, याचे काही लिमिट नाही आहे. याच्या अगोदर 28 पाहिजे होते पासिंगची, पण आता काही लिमिट नाही आहे. ठीक आहे, सपोज तुमचे 70 मार्काची थेरी आहे. ठीक आहे, आणि समजा UT1 आणि UT2. ठीक आहे, या दोन सब्जेक्ट मध्ये 30 मार्क असतात तुमचे. मग आता इकडून जर समजा तुम्हाला 25 पडले, ठीक आहे, या साईडनं 30 पैकी जर समजा 25 पडले तर या साईडनं समजा 15 पडले. ठीक आहे, 15 आणि 25 पहा, 40. मग तरी तुम्ही पास झाले. हे जर पहिल्या स्कीम मध्ये जर झालं असतं तर तुम्ही इथं फेल झाले असते. ठीक आहे, तर इथं तुम्ही 40 मार्क्स तुम्हाला पास व्हायला पाहिजे. आता हे जे घेत आहे आपण हे के स्कीमचा आहे, लक्ष ठेवा. कोणत्या स्कीमचा आहे? के स्कीमचा सिलेबस आहे आणि तो पण MSBT ऑल ओव्हर महाराष्ट्र. MSBTE ऑल ओव्हर महाराष्ट्र. ठीक आहे, आपले बरेचसे विद्यार्थी आउट ऑफ घेतलेले आहे विद्यार्थ्यांनी. ठीक आहे, 98, 96, 98, 96, 95 असे मार्क्स विद्यार्थ्यांनी घेतलेले आहेत. तर विचार करा की आपल्या क्लासमध्ये काही ना काहीतरी गोष्ट असेल. ठीक आहे, आणि प्रॅक्टिकली पण आपण विद्यार्थ्यांची प्रॅक्टिस करून घेतो. प्रॅक्टिकली जे असतात, प्रॅक्टिकली आपण जे प्रोग्राम लिहितो ते विद्यार्थ्यांपासून प्रोग्राम लिहून घेत असतो, त्यांची प्रॅक्टिस त्याच्यामध्ये होते. तर एवढं सगळं आपण आपल्या कोचिंग क्लासमध्ये करतो. तर आता आपण पाहू सिलेबस. सिलेबस ऑफ सी प्रोग्रामिंग. सिलेबस ऑफ सी प्रोग्रामिंग. ठीक आहे, सी प्रोग्रामिंगचा सिलेबस काय आहे? तर सगळ्यात पहिले युनिट नंबर 1. युनिट नंबर 1 जो आहे तो आहे आपला बेसिक ऑफ सी प्रोग्रामिंग. बेसिक ऑफ सी प्रोग्रामिंग हा पहिला युनिट आहे. ठीक आहे, बेसिक ऑफ सी प्रोग्रामिंग हा जो पहिला युनिट आहे हा 12 मार्क्सचा आहे, म्हणजे 12 मार्क्सचा. तर या युनिट मध्ये काय पाहायला भेटणार आहे? तर या युनिट मध्ये तुम्हाला काय पाहायला भेटणार आहे? बेसिक.
म्हणजे प्रोग्राम मध्ये तुम्हाला काय विचारलं जाते, प्रोग्राम कसा लिहिला जाते, प्रोग्राम मध्ये डॉट काउंट लिहिला जाते, प्रोग्राम मध्ये सेमीकोलन काउंट लिहिला जाते, प्रोग्राम मध्ये ब्रॅकेट काउंट लिहिला जाते. ठीक आहे. मग प्रोग्रामची लाईन हे प्रत्येकाने सेमीकोलनच काउंट दिला जाते, व्हाईट मेन काय लिहिलं जाते, त्याच्यानंतर इनपुट आउटपुट फंक्शन कोणते आहे, अशा बेसिक गोष्ट ज्या आहेत त्या युनिट नंबर 1 मध्ये. ठीक आहे. आता युनिट नंबर 2 पाहू आपण. युनिट नंबर 2 जो आहे कंट्रोल स्ट्रक्चर. युनिट नंबर 2 जो आहे तो कंट्रोल स्ट्रक्चर आहे. युनिट नंबर 2 जो कंट्रोल स्ट्रक्चर आहे तो 16 मार्क्सला आहे. युनिट नंबर 2 किती मार्क्सला आहे? 16 मार्क्स. आता इकडे जर समजा तुम्ही लक्ष दिलं, लक्ष द्या इकडे, इकडे 16 मार्क्सला आहे हा 12 मार्क्सला आहे, तर दोघांमध्ये 4 मार्क्सचा डिफरन्स आहे. याचा अर्थ हा थोडासा इम्पॉर्टंट युनिट आहे कंट्रोल स्ट्रक्चर. हे तुम्हाला फ्युचर मध्ये याच्यामधले जे पॉइंट्स आहेत जसे की इफ एल्स आहे, फॉर लूप आहे, असे खूप सारे फंक्शन्स आहेत, खूप सारे कीवर्ड्स आहेत. हे सगळे तुम्हाला फ्युचर मध्ये पुढच्या प्रोग्रामिंग मध्ये पाहायला भेटतात. तुम्ही जर सी प्रोग्रामिंग व्यवस्थितरित्या क्लास केला, सी प्रोग्रामिंग जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने आली, तर पुढच्या लँग्वेज जसं की C++ आहे, जावा आहे, या लँग्वेज तुम्हाला शिकण्यासाठी सोप्या जातात, इझी जातात. ठीक आहे. म्हणून सी प्रोग्रामिंग करणं गरजेचं आहे. आपल्याकडे तिन्ही कोर्सेस अवेलेबल आहे. ऑफलाईन कोर्स अवेलेबल आहे. ठीक आहे. ऑनलाईन कोर्स अवेलेबल आहे. त्याच्यानंतर हा ऑनलाईन लाईव्ह. ठीक आहे. त्याच्यानंतर रेकॉर्डिंग पण अवेलेबल आहे. ह्या तिन्ही गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहे. तुम्हाला जो अटेंड करायचा असेल तो करू शकता. ठीक आहे. फक्त लक्षात ठेवा रेकॉर्डिंग चालू आहे. ठीक आहे. जर कोणी काही वेळवाकडं जर बोललं इथं तर रेकॉर्डिंग मध्ये जो रेकॉर्डिंग केला जाईल. ठीक आहे. आणि मग लवकर त्याला पकडू शकतो आपण जर समजा काही वेगळं बोललो कोणी तर. कारण असे कोचिंग पोरं असतात काही काही की क्लासच्या मधात बडबड करत असतात काही ना काही. ठीक आहे. कोणी येऊन शिवाय देऊन जाते क्लासमध्ये ऑनलाईन मध्ये. तर मग त्याचा जर आवाज रेकॉर्ड झाला तर मग त्याला आपण पकडू शकतो. ठीक आहे. चला तिसरा युनिट लक्ष द्या. पहिला बेसिक ऑफ सी प्रोग्रामिंग, दुसरा कंट्रोल स्ट्रक्चर, तिसरा आहे ॲरे अँड स्ट्रक्चर. ॲरे अँड स्ट्रक्चर. ठीक आहे. हा पण 16 मार्क्सला आहे, म्हणजे हे दोन्ही युनिट खूप महत्वाचे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर युनिट नंबर 4. युनिट नंबर 4 आहे फंक्शन. फंक्शनच्या काही गोष्टी सांगतो तुम्हाला मी. फंक्शन जो आहे तो 14 मार्क्सला आहे. फंक्शन कसं ओळखायचं लक्ष द्या. जर समजा मी असं लिहिलं प्रिंट एफ, ज्या शब्दाच्या पुढे 2 ब्रॅकेट लागले त्याला आपण फंक्शन म्हणतो. ज्या शब्दाच्या पुढे किती ब्रॅकेट लागले? 2. मग लेट सपोज मी म्हटलं की ऍड आहे आणि त्याच्यासमोर 2 ब्रॅकेट लागले, तर मग हा फंक्शन आहे की नाही? यस, हा फंक्शन आहे. जर समजा मी लिहिलं सब, याच्या समोर 2 ब्रॅकेट लावले, हा फंक्शन आहे की नाही? यस, हा फंक्शन आहे. जर समजा मी असं लिहिलं सम, सांगा हा फंक्शन आहे का? यस ऑर नो? गिव्ह मी द आन्सर. नो. नाही, कारण की याला 2 ब्रॅकेट लागलेले नाहीये. ठीक आहे. तर फंक्शन कशाला म्हणतात? ज्याला 2 ब्रॅकेट आहे. तर मग याच्यावरती आपण हा पूर्ण टॉपिक कशामध्ये पाहणार आहे? युनिट नंबर 4 मध्ये जो फंक्शन आहे. ठीक आहे. हे असंच का होते? या फंक्शन मध्ये काय कार्य होते? फंक्शन कसा वर्किंग करते हे आपण पाहणार आहे. युनिट नंबर 5. युनिट नंबर 5 मध्ये आपण पाहणार आहे पॉइंटर, आणि जो राहणार आहे 12 मार्क्सचा, 12 मार्क्स. युनिट नंबर 5 जो आहे तो 12 मार्क्स आहे आणि हे टोटल 70 मार्क्सचा. हा पेपर किती मार्क्सचा? 70 मार्क्सचा. तर पहिला जो युनिट आहे आपला तो आपण पाहून फर्स्ट युनिट जो आहे आपला, तो फर्स्ट युनिट आपण पाहिला. तर फर्स्ट युनिट आहे तुमचा 12 मार्क्सचा, दुसरा आहे 16 मार्क्सचा, त्याच्यानंतर 16 मार्क्स, त्याच्यानंतर फंक्शन जो आहे तो 14 मार्क्स, त्याच्यानंतर पॉइंटर जो आहे तो आहे 12 मार्क्सचा. असा 70 मार्क्सचा तुमचा थेरी पेपर येते आणि त्याच्यासाठी जो टाइम असते तो 3 घंटे असते. 3 घंट्यात तुम्हाला पेपर लिहावा लागते. तर हे लक्षात असू द्या, हे गोष्ट तुमच्यासाठी नवीन आहे. प्रोग्राम. ठीक आहे. प्रोग्राम हा वर्ड नवीन आहे. प्रोग्राम कसा लिहिता हे पण नवीन आहे. तर याच्यामध्ये ही गोष्ट तुम्हाला नवीन पाहायला भेटते, ज्याला आपण कोड म्हणतो, कोडिंग म्हणतो. तर ह्या गोष्टी जर तुम्हाला ह्या बेसिक लँग्वेज, या बेसिक भाषा किंवा बेसिक कोड जर तुम्हाला इथं आला तर पुढच्या लँग्वेजेस सोपी जातात. ठीक आहे.
तर चला आता आपण आपल्या कोर्सवर जाऊ. सगळ्यात पहिला जो आहे बेसिक ऑफ सी प्रोग्रामिंग आहे. तर बेसिक ऑफ सी प्रोग्रामिंग आपण स्टार्ट करू. हे आपल्या नोट्स आहेत, ज्या नोट्स तुम्हाला अति महत्वाच्या आहेत. ठीक आहे. तर आपल्या प्रोग्रामचं नाव पहिले समजून घेऊ आपण, आपल्या याच्यात काय आहे, तर त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ. ठीक आहे. तर एमएसबीटी के स्कीम सेकंड सेम पॉलिटेक्निक ब्रांच सीओ आणि आयटी. ठीक आहे. बाकीच्या अदर ब्रांचेस पण आहेत, पण इथे सर्वात जास्त फोकस सीओ आणि आयटी वर केला जातो. ठीक आहे. युनिट 1 सब्जेक्ट जो आहे तो पीआयसी आहे. किती मार्क्सला आहे? 12 मार्क्सला, 12 मार्क्सला आहे. ठीक आहे. तर हा आपण शिकणार आहे, आता स्टार्ट केलेला आहे. आणि युनिट नंबर 1 जो आहे तो त्याचं नाव काय आहे? बेसिक ऑफ सी प्रोग्रामिंग. म्हणजे सी प्रोग्रामिंगचं आपण बेसिक याच्यामध्ये पाहणार आहे. ठीक आहे. चला स्टार्ट करू आपण बेसिक ऑफ सी प्रोग्रामिंग. आता तुम्ही कम्प्युटरचे स्टुडंट असल्या कारणानं तुम्हाला हे माहित पाहिजे की कम्प्युटरची डेफिनेशन काय आहे ना. कम्प्युटर काय आहे, कम्प्युटरला शोध कसा लागला, कोण लावला, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे, कारण की आपण कोणत्या ब्रांचचे स्टुडंट आहोत? कम्प्युटर आणि आयटी चे स्टुडंट आहोत. ठीक आहे. तर पहिला जो क्वेश्चन आहे तो आहे हिस्ट्री, डिस्क्राइब द हिस्ट्री ऑफ कम्प्युटर. कम्प्युटरची हिस्ट्री डिस्क्राइब करा. चला पहिले याचा क्वेश्चनचा आन्सर आहे की कम्प्युटरचा शोध लावला कोण? तर कम्प्युटरचा शोध, कम्प्युटरचा फादर कोण आहे? चार्ल्स बॅबेज. ठीक आहे. चार्ल्स बॅबेज यांनी कम्प्युटरचा शोध लावला. आता तुम्ही म्हणता सर सी प्रोग्रामिंग आहे, तुम्ही तर कम्प्युटर शिकू राहिले, हे तर आयसीटीच आहे. नाही, तुमची ब्रांच, आपली ब्रांच सीओ आणि आयटी असल्यामुळे आपल्याला हे कंपल्सरी आहे. आपल्याला माहित पाहिजे कोणत्या प्रोग्रामिंग लँग्वेजचा किंवा कोणत्या याचा कोणी शोध लावला. तर चार्ल्स बॅबेज यांनी कम्प्युटरचा शोध लावला. लक्षात ठेवा. चार्ल्स बॅबेज यांनी कशाचा कम्प्युटर शोध लावला? कम्प्युटरचा. म्हणून त्याला म्हटलेलं जाते की चार्ल्स बॅबेज इज अ फादर ऑफ कम्प्युटर. मग हे कम्प्युटरचा शोध लागला, पण सगळ्यात पहिले जे कम्प्युटर लागलं त्याचं नाव काय होतं? तर त्याचं नाव होतं डिफरन्शियल इंजिन. काय होतं? डिफरन्शियल इंजिन. आणि हे केव्हा डिस्कवर झालं? तर 1822, म्हणजे 1822 मध्ये डिफरन्शियल इंजिन काय झालं? डिस्कवर झालं. त्याच्यानंतर डिस्कवर्ड, ज्याला आपण म्हटलं डिस्कवर्ड अॅनालिटिकल इंजिन. अॅनालिटिकल इंजिन म्हणजे पहिला तर इंजिन जो आहे, पहिला कम्प्युटर जो आहे तो डिफरन्शियल इंजिन होता 1822 मध्ये. दुसरा जो इंजिन आहे तो आहे अॅनालिटिकल इंजिन, तो 1832 मध्ये. 22 मध्ये 10 टाका, 32 आले. ठीक आहे. पुढचा, भारतामध्ये कम्प्युटर केव्हा आला? तर भारतामध्ये आला 1986 मध्ये. म्हणजे 1986 मध्ये फर्स्ट टाइम कम्स इन इंडिया. 1986 मध्ये आला. कम्प्युटरचे मुख्यतः किती प्रकार असतात? तर 4 प्रकार असतात. सुपर, मेन फ्रेम, मिनी आणि मायक्रो. ठीक आहे. सुपर, मेन फ्रेम, मिनी आणि मायक्रो असे 4 प्रकार कम्प्युटरचे असतात. एक वेळा रिवाइज करतो मी. चला सगळ्यात पहिला, फर्स्ट डिस्क्राइब द हिस्ट्री ऑफ कम्प्युटर. चार्ल्स बॅबेज, फादर ऑफ कम्प्युटर. 1822 डिफरन्शियल इंजिन. 1832 डिस्कवर्ड एनालिटिकल इंजिन. 1986 कम्प्युटर फर्स्ट कम्स इन इंडिया. ठीक आहे. त्याच्यानंतर देर आर 4 टाइप्स ऑफ कम्प्युटर: सुपर, मेन फ्रेम, मिनी अँड मायक्रो कम्प्युटर. आता हे लक्षात घ्या की ज्याच्याकडे ऑलरेडी नोट्स तयार आहे, ऑलरेडी नोट्स तयार आहेत, ह्या जे मी शिकून राहिल्या नोट्स मधून हेच पीडीएफ तुम्हाला पाठवणार. ठीक आहे. हेच पीडीएफ मी तुम्हाला पाठवणार. तर ज्याच्याकडे नोट्स ऑलरेडी तयार आहे ते विचार करा की याच नोट्स मधून तुम्हाला अभ्यास करायचा आहे. याच नोट्स मी तुम्हाला पाठवणार पीडीएफच्या स्वरूपात. ठीक आहे. याच नोट्स मधून एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला जाते. हे जे आहे हे बेसिक क्वेश्चन आहे. बाकीचे अजून क्वेश्चन दाखवतो तुम्हाला मी. हे बघा, हा 2011 ला विचारला, सी कॅरेक्टर सेट्स अवेलेबल इन सी. तर अशा जो क्वेश्चन मी इथे लिहिलेला आहे तो क्वेश्चन जसाच्या तसा एक्झाम मध्ये येतो. बघा समर 18 मध्ये आलेला आहे, या एका एक्झाम मध्ये आलेला आहे डिफाईन टोकन. या टोकनचा आन्सर किती लिहायचं? काही काही पुस्तकामध्ये काही काही लेक्चर लोक भारूड लिहून देऊन देतात, रामकथा लिहत बसा एक्झाम मध्ये. आपलं तसं नाही आहे. जेवढं एक्झाम मध्ये लिहायचं तेवढंच डेफिनेशन. बघा, ए टोकन इज अ सिंगल एलिमेंट इन प्रोग्रामिंग लँग्वेज, हे लिहा एक्झाम मध्ये. किंवा द स्मॉलेस्ट इंडिव्हिज्युअल युनिट ऑफ अ प्रोग्राम, युनिट इन अ प्रोग्राम इज कॉल्ड टोकन. बघा, दोन पैकी एकच डेफिनेशन लिहिली की 1 मार्क भेटला. मग टाइप्स ऑफ टोकन. ठीक आहे. तर ह्या ज्या नोट्स आहेत ह्या खूप महत्वाच्या आहेत. ह्या ऑल ओव्हर महाराष्ट्र आपले नोट्स फिरतात. ठीक आहे.
ते क्लास जरी दुसऱ्याकडे लावला असेल पोरांना, पण हे जर युट्यूबवर पोरांना पाहिलं तर पोरं म्हणतात सर आम्हाला त्या नोट्स पाहिजे, आम्हाला क्लासेस लावायचा आहे. ते क्लास दुसऱ्याकडे जरी लावतात तरी ऑनलाईन कोर्स जो आहे रेकॉर्डेड लेक्चर ते आपल्यापासून घेतात. कारण त्यांना माहित आहे की एमएसबीटीच्या पेपरमध्ये जे कंटेंट पाहिजे, काय काय लिहायचं ते हुमणे सरच्या नोट्स मधूनच आपण करू शकतो. ठीक आहे. कारण की आपल्या याच्यामध्ये शॉर्ट आन्सर आणि जेवढं तुम्ही आन्सर लिहिलं तेवढे पूर्ण मार्क्स तुम्हाला जसेच्या तसे मार्क्स भेटतात. हे एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि खासियत आहे आपल्या क्लासची. तर आता येऊ आपण व्हॉट इज कम्प्युटर. कम्प्युटरची डेफिनेशन सगळ्यांना माहित पाहिजे. तुम्ही पाहिला याच्या अगोदर जेव्हा आपण कम्प्युटरचा शोध पाहिला होता, तुम्ही जर इंटरनेटवर सर्च केलं तर घरा एवढं म्हणजे एवढं मोठं कम्प्युटर होतं की जे घरा एवढं होतं. ते फक्त काय करत होतं, ऍडिशन, सबट्रॅक्शन, ठीक आहे, मल्टिप्लिकेशन, त्याच्यानंतर डिव्हिजन, ठीक आहे. तर हे सगळे काम कोण करत होतं, कम्प्युटर करत होतो. ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन फक्त 4च काम करत होतं. ते घरा एवढं कम्प्युटर होतं, किती मोठं होतं आणि त्याला ठेवायसाठी जागा मोठी रूम लागत होती. असं एवढं मोठं कम्प्युटर होतं. परंतु लक्षात ठेवा, कोणतंही कम्प्युटर हे कशावर चालते, इलेक्ट्रिसिटीवर चालते. भिंतीला आपण म्हणू शकतो का कम्प्युटर? नाही. अलमारीला म्हणू शकतो का? नाही. कारण जे इलेक्ट्रिसिटीवर चालते ते कम्प्युटर. तर मग कम्प्युटर हे कोणतं डिव्हाइस आहे? ते इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे. विदाउट चार्जिंग, विदाउट प्लग, विदाउट इलेक्ट्रिसिटी कम्प्युटर नॉट पॉसिबल. त्याला चार्जिंग द्यास लागते, सप्लाय द्यावं लागते. तर म्हणून त्याचा फर्स्ट डेफिनेशन मध्ये फर्स्ट वर्ड जो आहे की एक कम्प्युटर इज अ इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. कम्प्युटर काय, एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे. मग हा करते काय, परफॉर्म अरिथमेटिक अँड लॉजिकल ऑपरेशन. अरिथमेटिक ऑपरेशन म्हणजे कोणते कोणते, ऍडिशन है ना, त्याच्यानंतर सबट्रॅक्शन, त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन, त्याच्यानंतर डिव्हिजन. ठीक आहे, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ठीक आहे, हे परफॉर्म करते. आणि दुसरी एक गोष्ट की जर समजा तुमच्या याच्यामध्ये 100 GB मेमरी आहे. ठीक आहे. आता 100 GB मेमरी आहे, त्याच्यामध्ये तुम्ही पिक्चर डाउनलोड केला 5 GB चा. आता 5 GB चा पिक्चर डाउनलोड केला तर हा ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट काय करते की तुमच्याकडे 95 GB खाली आहे. मग हे जे आहे हे लॉजिक जो आहे, हे जे लॉजिक आहे, हे लॉजिक कोण करते, तर लॉजिकल ऑपरेशन परफॉर्म करते आणि तुमच्या समोर प्रेझेंट करते की 95 GB, 95 GB फ्री स्पेस आहे. 95 GB काय फ्री स्पेस आहे. तुम्ही जर पूर्णपणे लक्ष दिलं आपल्या मोबाईलमध्ये तर 101% मी गॅरंटी देतो की तुम्ही चांगल्या पद्धतीने सी प्रोग्रामिंग तुम्हाला येणार आणि तुम्हाला समजणारच. कारण मी जे बोलून राहिलो ते मराठी भाषेतच बोलून राहिलो, इंग्लिश नाही बोलून राहिलो किंवा उर्दू किंवा तमिळ बोलत नाहीये. मराठी भाषेत समजून सांगून राहिलो की अरिथमेटिक ऑपरेशन म्हणजे काय, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन. लॉजिकल ऑपरेशन म्हणजे काय की जर समजा 100 GB तुमची मेमरी असेल, त्याच्यापैकी 5 GB ची मूवी डाउनलोड केली तर मग तुमच्यापाशी किती राहिला, 95%. हे कोण करते, लॉजिकल ऑपरेशन परफॉर्म करते की किती गेले किती राहिले हे सगळं मॅनेजमेंट करते. म्हणूनच त्याला काय म्हणतात, कम्प्युटर म्हणते. तर कम्प्युटर इज इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस विच परफॉर्म द अरिथमेटिक अँड लॉजिकल ऑपरेशन. हे एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे जो अरिथमेटिक अँड लॉजिकल ऑपरेशन परफॉर्म करते. पुढचा अति महत्वाचा, व्हॉट इज इनपुट अँड व्हॉट इज आउटपुट. इनपुट म्हणजे काय आणि आउटपुट म्हणजे काय, हे जर नाही आलं तर तुम्ही प्रोग्रामिंग मध्ये काहीही करू शकत नाही. इनपुट आणि आउटपुट खूप महत्वाचं आहे. तर लक्ष द्या, इनपुट आणि आउटपुट म्हणजे काय होते. तर सर्वात महत्वाचं, आता मी तुम्हाला इथं एक माईकचं उदाहरण देतो. समजा हा माईक आहे, ठीक आहे, हा माईक आहे. ह्या माईकला आपण एम्प्लिफायर मध्ये लावलं. हे एम्प्लिफायर आहे आणि एम्प्लिफायर मधून तुमचा डीजे सॉन्ग लागते. ठीक आहे, हे तुमचे डीजे सॉन्ग, याला आपण बॉक्स म्हणतो किंवा स्पीकर म्हणतो. लक्ष द्या, हे स्पीकर आहे आणि हा जो आहे हा काय, माईक आहे. लक्ष द्या इकडे काय आहे, आणि हे जे आहे हे काय, एम्प्लिफायर आहे. एम्प्लिफायर ज्याच्यात आपण गाणे वाजवतो, आवाज वाढवतो, डीजे बेस वाजवतो, ट्रबल वाढवतो, हा एम्प्लिफायर. जेव्हा आपण याच्यामध्ये बोलून राहिलो या माईक मध्ये, ठीक आहे, या माईक मध्ये आपण बोलून राहिलो, ठीक आहे, इन्सर्ट करून राहिलो जे काही तुम्ही गाणे म्हणत असाल ते. मग हे जे गाणे म्हणून राहिले या माईक मधून म्हणून राहिले ते याला म्हणतो आपण इनपुट. हे काय, इनपुट. आता हे जे इनपुट आहे या एम्प्लिफायर मध्ये जाते
आणि ऍम्प्लिफायर मध्ये गेल्यानंतर इथून तुम्हाला आवाज येते स्पीकर मधून. यस ऑर नो? येते की नाही आवाज? मग हा जो आवाज आहे याला आपण आउटपुट म्हणतो. लक्षात ठेवा. हे इनपुट ऍम्प्लिफायर मध्ये जाते आणि ऍम्प्लिफायर मधून तुम्हाला इथे आवाज येते, हे आउटपुट. मग हे जे इनपुट आहे, हे जे इनपुट आहे, या इनपुट साठी एक फंक्शन आहे, त्याचं नाव आहे स्कॅनअप. कोणतं फंक्शन आहे? स्कॅनअप. आणि आउटपुट साठी एक फंक्शन आहे, त्याचं नाव आहे प्रिंटएफ. फंक्शन केव्हा म्हटलं जाते? जेव्हा त्याच्या समोर काय लागतं? 2 ब्रॅकेट. त्याच्या समोर काय लागतं? 2 ब्रॅकेट. तर स्कॅनएफ हे इनपुट फंक्शन आहे आणि प्रिंटएफ हे आउटपुट फंक्शन आहे. दुसरं उदाहरण देतो. तुम्ही चक्कीवर कधी गेले असाल, ठीक आहे, त्याच्याशी चक्की असते आणि चक्कीवर गेले असताना तुम्ही या साईडनं तुम्ही पाहिलं कधी, या साईडनं तो गहू टाकते, ठीक आहे, चक्कीमध्ये. मग हे काय झालं? इनपुट का आउटपुट? बोला चला. यस ऑर नो? इनपुट का आउटपुट? जेव्हा तो चक्कीमध्ये इथे वरती गहू टाकते, ते इनपुट का आउटपुट? हे काय झालं? इनपुट. हे काय झाला? इनपुट. आणि इथून पीठ येते, है ना, या साईडनं काय येते? पीठ येते. हे काय झाला? आउटपुट. ठीक आहे. तर हे झालं उदाहरण इनपुट आणि आउटपुटचं. मग आता समजा तुम्हाला एक पेपर काय करायचा आहे, किंवा मशीन आहे, झेरॉक्स मशीन आहे, ठीक आहे, हे झेरॉक्स मशीन आहे. झेरॉक्स मशीनच्या इथं तो वरचा पेपर ठेवते आणि पेपर इथून तो काय करते? स्कॅन करते. काय करते? स्कॅन करते. मग जो स्कॅन करते ते झालं इनपुट. जी व्हॅल्यू घेतो आपण युजर पासून, जो स्कॅन करतो ते झालं इनपुट. आणि त्याच्यानंतर इथून हा पेपर इकडे पाठवते. इथून जे पेपर आहे ते बाहेर येतात, प्रिंट आउट भेटते आपल्याला. प्रिंट आउट भेटते. ते काय झालं? तुमचं आउटपुट. हे तुम्हाला वेगवेगळे उदाहरण दिले, ठीक आहे. स्कॅन करते ते इनपुट आणि तुम्हाला प्रिंट आउट भेटते, ते काय झालं? आउटपुट. ठीक आहे. तर असे हे इनपुट आणि आउटपुट आहे. त्याचे डेफिनेशन लक्षात घ्या. इनपुट म्हणजे काय? इफ यू राईट एनिथिंग बाय युझिंग कीबोर्ड थ्रू आपण जे काही लिहितो त्याला इनपुट म्हणतो. जसं आता फॉर एक्झाम्पल, आता मी जर समजा इथं एखादं काही लिहिलं, लेट सपोज इथं लक्ष द्या, आता मी इथं कीबोर्डनं टाईप करून आलो, ठीक आहे, तर जे मी जेव्हा कीबोर्डवर टाईप केला, लक्ष द्या, हा कीबोर्ड जो आहे, या कीबोर्डवर जे टाईप केला, ठीक आहे, हा जे जसा टाईप केला तो टाईप जे तुमच्या समोर असं इथं आला. मग जेव्हा मी टाईप केला ते इनपुट, जर मी टाईप केला ते इनपुट, आणि हे जो जे आहे हा तुम्हाला इथं दिसून राहिला, ते काय झालं? आउटपुट. हे लक्षात घ्या, जे तुम्हाला इथे दिसून राहिला ते काय आहे? आउटपुट. त्याच्यानंतर लक्ष द्या, डिस्प्ले द इन्फॉर्मेशन ऑन स्क्रीन ऑर प्रिंटर्स ऑर स्पीकर्स. म्हणजे आपण स्क्रीनवर जे काही दाखवतो ते काही आउटपुट आहे, ते काय आपलं आउटपुट. हे तुम्हाला जे दिसून राहिलं ना, हे सगळं काय आहे? आउटपुट आहे. ठीक आहे. त्याला इनपुट आणि आउटपुट आपण म्हणतो. आता 2 गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. सगळ्यात पहिले, हा जो सी प्रोग्राम तुम्हाला करायचा असेल तर याच्यासाठी आपण टर्बो सीचा यूज करतो. कसा यूज करतो? टर्बो सीचा. त्याच्यानंतर दुसरा जो आहे तो आहे, हा जो टर्बो सी आहे तो MSBT ला आपल्याला ऍप्लिकेशन सांगितलेलं आहे. MSBTE ऑथराइज. तुम्ही कशावर, कोणत्या कंपायलरवर सी प्रोग्राम रन करता, तर तो आहे टर्बो सी. ठीक आहे. कोणत्या कंपायलरवर तुम्ही प्रोग्राम रन करता, तो कोणता? टर्बो सी. तर त्याला टर्बो सी तुम्हाला मी दाखवून देतो टर्बो सी कशा पद्धतीचा असते. ठीक आहे. तर टर्बो सी जो असते तो इथं तुम्हाला दाखवून देतो. या सगळ्या याच्यामध्ये टर्बो सी जो आहे तो इथं हा पद्धतीचा याचा सिम्बॉल असते टर्बो सी. ठीक आहे. लक्ष द्या, तुम्हाला दिसत नसेल तर झूम करू शकता तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये. तर हा जो टर्बो सी आहे, या टर्बो सी मध्ये आपण प्रोग्राम करणार. डेस्कटॉप वरती कॉलेजमध्ये आपण याच्यातच प्रोग्राम लिहिणार. तर याच्यामध्ये मी तुम्हाला याचा ओपन कसं करायचं, लक्ष द्या, इन्स्टॉल कसं ते नंतर सांगतो. पण याला ओपन केल्यानंतर कसं दिसते ते पण दाखवून देतो. याला मी ओपन केलं, क्लिक केलं याच्यावर, लक्ष द्या टर्बो सी कसा ओपन होते. हे बघा, अशा प्रकारचा इंटरफेस येते. हे कोणासाठी आहे? माझ्याकडे जे सिस्टीम आहे ते विंडोज 10 आहे. ठीक आहे. तर विंडोज 10 मध्ये असं येणार, विंडोज 7 मध्ये वेगळं येणार, विंडोज 11 मध्ये वेगळे वेगळे येणार. ठीक आहे. तर आपापल्या पद्धतीनं प्रत्येक याच्यामध्ये होणार ओपन. तर कोणतं एक ओपन करतो मी, एक ओपन केलं, अशा पद्धतीने हे ओपन होते. ठीक आहे. आणि हा जो इंटरफेस आहे याला आपण टर्बो सी म्हणतो, कंपायलर जो प्रोग्रामचं एक्झिक्युशन करते.
जसं लग्न जे आहे ते आपण मंडपामध्ये करत असतो, आहे ना. लग्न जे आहे ते कुठं करतो आपण? मंडपामध्ये. जर समजा तुम्हाला एखादं फंक्शन ठेवायचं असेल तर ते आपण लॉन मध्ये ठेवतो. तसंच जर समजा प्रोग्राम करायचा असेल तर त्याच्यासाठी प्लॅटफॉर्म जो आहे तो आहे टर्बो सी. ठीक आहे. या टर्बो सी मध्ये अशा प्रकारच्या कोडिंग असतात. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता, याच्यामध्ये जे दिसून राहिलं हे काय आहे? कोडिंग आहे. टर्बो सी मध्ये तुम्हाला काय दिसून राहिलं? कोडिंग आहे. याच्यामध्ये अशा पद्धतीनं लिहिला असतो कोड. तर एखादा सॅम्पल मी तुम्हाला दाखवून देतो. प्रोग्राम सध्या तुम्हाला समजून सांगत नाही, जस्ट सांगितलं की टर्बो सी मध्ये अशा पद्धतीनं लिहिलं जातं. ठीक आहे. इथं तुम्हाला एक आउटपुट स्टेटमेंट दाखवून देतो मी, बघा. प्रिंटएफ डबल कोटेशन आणि सेमीकोलन. प्रत्येक स्टेटमेंटला तुम्हाला काय पाहायला भेटला? सेमीकोलन पाहायला भेटून राहिला. आणि याच्या आतमध्ये मी लिहितो भुवनेश्वर. ठीक आहे. आता हे लिहिल्यानंतर इथे जाऊन आपल्याला सेव्ह करायला लागते. हे सगळं मी पुढे शिकवणार आहे. ठीक आहे. जस्ट तुम्हाला मी एक आउटपुट दाखवून राहिलो की कशा प्रकारे याच्यामध्ये आपल्याला दिसते आउटपुट. इथे बघा, हे कंपाईल करावं लागते. कंपाईल म्हणजे याच्यातले एरर फाइंड आउट होतात. ठीक आहे. याचे एरर फाइंड आउट होतात आणि मग इथं रन केल्यावर तुम्हाला आता काय दिसणार पहा. हे बघा, भुवनेश्वर वरती लिहून आलं. झूम करून पहा. ठीक आहे. याला म्हणतात आउटपुट. हे आपलं आउटपुट आहे. तर हे जे आउटपुट आहे हे जेव्हा आपण त्या प्रिंटएफ मध्ये लिहिलं तेव्हाच हे भुवनेश्वर तुम्हाला दिसून आलं. तर हे सगळं आपण टर्बो सी मध्ये करतो. ठीक आहे. ते कसं करायचं, काय करायचं, हे सर्वच्या सर्व बेसिक मी तुम्हाला समजून सांगणार आहे. कोणत्या पद्धतीनं करायचं, हा प्रोग्राम कसा लिहिला जातो. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की प्रत्येक ह्याचा जो प्रोग्राम आहे तो याच पॅटर्न मध्ये लिहायचा. ठीक आहे. हा जो पॅटर्न आहे प्रत्येक प्रोग्राम तुमचा याच पॅटर्न मध्ये राहणार. पहिले ही लाईन stdio डॉट, त्याच्यानंतर कोनिओ, मग व्हाईट मेन, मग clrscr, मग प्रिंटएफ, मग त्याच्यानंतर गेटचेंज. हे सगळं मी तुम्हाला पुढे समजून सांगणार आहे. पण पहिले बेसिक महत्वाचं आहे. हे कोड जो आहे याला आपण प्रोग्राम म्हणतो. हा जो आहे प्रोग्राम म्हणतो. ठीक आहे. हे सर्व तुम्हाला मी समजून सांगणार आहे. तर अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो की याला इन्स्टॉल करू शकतो. हे तर ऑलरेडी आहे माझ्याकडे. मग आता याला इन्स्टॉल कसं करणार ते लक्ष द्या. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले तुम्हाला करायचं काय, गुगल वर जायचं. परंतु एक लक्षात ठेवा, तुम्हाला हे इन्स्टॉल करत असताना काही गोष्टीचा लक्षात ठेवावं लागेल. कसं की ज्या सिस्टीम मध्ये समजा आता तुम्ही तुमच्या घरच्या पीसी मध्ये तुम्ही इन्स्टॉल करून राहिले तर त्याच्यावरूनच तुम्ही त्याला इन्स्टॉल करा. तो काय करते, ऑटोमॅटिक डिटेक्ट करते की तुमची जी सिस्टीम आहे ते 32 बिटची आहे की 64 बिटची आहे. हे लक्षात ठेवा. तुम्ही जर मोबाईलवरून करसाल आणि ते फाईल मग याच्यात घेसाल तर मग तो एरर येऊ शकते. ठीक आहे. हे महत्वाचं आहे. तर मी ते आयडी सिलेक्ट करतो आणि त्याच्यानंतर ऑनलाईन आलो. ऑनलाईन आल्यानंतर इथं तुम्हाला सर्च करायचं आहे. ठीक आहे. सर्च करायचं आहे इथे काय, टर्बो असं तुम्हाला लिहायला लागेल, टर्बो सी प्लस प्लस. ठीक आहे. सी प्लस प्लस किंवा सी लिहिलं तरी चालते, टर्बो सी कंपायलर लिहिलं तरी पण चालते. ठीक आहे. तर इथे बघा टर्बो सी कंपायलर आपण लिहिलं. मग इथं शोधायचं तुम्हाला कोणतं आहे. तर इथं डेव्हलपर इनसाइडर आहे, डाउनलोड टर्बो सी प्लस प्लस. तर इथं क्लिक करा. इथं क्लिक केल्यानंतर इथे खाली तुम्हाला दिसून येते टर्बो सी प्लस प्लस विंडोज 7, 8 तुमची जे काही विंडोज असेल, ऑपरेटिंग सिस्टीम असेल त्याच्यानुसार हा डिटेक्ट करते. तर 7 पासून तर 11 पर्यंत अवेलेबल आहे, 32 आणि 64 आणि फुल विंडो स्क्रीन मोड. म्हणजे कसं कुठं कुठं अर्ध्या स्क्रीन मोडवर असते, इथं फुल स्क्रीन विंडो मोड. त्याच्यानंतर इथं जे आहे हे तुम्हाला इन्स्टॉल करता येते. हे बघा, हा इंटरफेस हा तुम्ही जस्ट पाहिला. ठीक आहे. त्याच्यानंतर हा इंटरफेस तुम्ही पाहिला, जस्ट तुम्हाला दाखवलं मी. तर डाउनलोड करायचं असेल तर कसं करायचं, तर डाउनलोड करण्यासाठी इथे याचं इथे ऑप्शन आहे डाउनलोड टर्बो सी प्लस प्लस 3.2 फ्रॉम हिअर. तर इथं क्लिक केल्याबरोबर डायरेक्ट हे इथं डाउनलोड मध्ये चाललं जाते. तर अशा प्रकारे तुम्ही टर्बो सी प्लस प्लस डाउनलोड करू शकता. कशामध्ये, टर्बो सी प्लस प्लस कशामध्ये डाउनलोड करू शकता तुम्ही, पीसी मध्ये, डेस्कटॉप मध्ये. ठीक आहे. तर हा MSBT ऑथराइज अप्लिकेशन आहे ज्याच्या थ्रू तुम्ही टर्बो सी प्लस प्लस डाउनलोड करू शकता. तर जसं डाउनलोडला टाकलं मी तर अशा प्रकारचा ऑप्शन तुम्हाला इथं एवढे सेकंद तो म्हणते थांबून जायचं. ठीक आहे. लक्षात ठेवा, एवढे सेकंद म्हटले तर थांबून जायचं. ते बघा डाउनलोडला चालू होऊन जाईल. असं झिप फाईल येऊन जाईल, ते झिप फाईल मग एक्सट्रॅक्ट करायची. ठीक आहे. ते पण सांगतो तुम्हाला मी.
हा डाउनलोडिंग चालू आहे. डाउनलोडिंग फुल्ली इन्स्टॉल. शो इन फोल्डर मध्ये जायचं. ठीक आहे, इथे जायचं शो इन फोल्डर. ठीक आहे, आता या फोल्डर मध्ये हा टर्बो C++ आलेला आहे. तर याला जिथं पाहिजे आपल्याला तिथं घेऊन घ्यायचं. त्याला काय करायचं, एक्सट्रॅक्ट करायचं. काय करायचं, एक्सट्रॅक्ट हे बघा, एक्सट्रॅक्ट केलं की ही फाईल इथं आली. ठीक आहे, ही फाईल इथे आली की या फाईलला हे बघा, हे टर्बो C++ 3.2 आहे. या फाईलवर इन्स्टॉल तुम्ही करायचं. या फाईलला थोडासा मी लार्ज करतो म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे. ही जी फाईल आहे याच्यावरती डबल क्लिक करायचं. डबल क्लिक केलं की बघा अशा प्रकारचं तुमच्याकडे विंडोज येईल. मग इथे नेक्स्ट करायचं. मग इथे मॉडिफाय, रिपेअर, रिमूव्ह जे काही करायचं असेल ते तुम्ही इथे करू शकता. ठीक आहे, सगळ्यात पहिले मॉडिफायर्स करायचं. ठीक आहे, मग नेक्स्ट केल्यावर हा इन्स्टॉल होऊन जाईल. ठीक आहे, माझ्याकडे ऑलरेडी इन्स्टॉल आहे म्हणून मी याला इन्स्टॉल करत नाहीये. तर अशा प्रकारे टर्बो C++ जो आहे तो तुम्ही इन्स्टॉल करू शकता. आता मी तुम्हाला हे फाईल ग्रुपवर पाठवू शकतो, परंतु प्रत्येकाची सिस्टीम वेगळी असल्यामुळे म्हणून त्याला तुम्हाला ऑनलाईन डाउनलोड करायला. ठीक आहे, तर हे तर झालं एक ऑथराइज. दुसरं एक ऍप्लिकेशन आहे जो डेस्कटॉप साठी यूज केला जाते, तो म्हणजे आहे देव++. हे बघा, हा देव++ हा एक आहे ऍप्लिकेशन ज्याच्यावरती आपण प्रोग्रामिंग करू शकतो देव++ वरती. ठीक आहे, मग हा देव++ कसा दिसते ते पण पाहून घ्या. अशा प्रकारचा देव++ दिसते. एखादा प्रोग्राम पाहू आपण, सॅम्पल प्रोग्राम छोटासा. अशा प्रकारे आपण याच्यामध्ये प्रोग्राम लिहितो. हा C++ चा प्रोग्राम आहे. ठीक आहे, आपल्या प्रोग्रामिंगचा नाही आहे, सी प्रोग्रामिंग आहे, C++ चा प्रोग्राम आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हा तुम्हाला दिसते C++ प्रोग्राम. ही ऑफिशियल वेबसाईट आहे. ज्या ऑफिशियल वेबसाईट वरून तुम्ही देव++ काय करू शकता, इन्स्टॉल करू शकता. हे बघा, इथे तुम्ही डाउनलोड करू शकता देव++. डाउनलोड आयडी, ओरिजिनल आयडी तुमचा देव++ इथून करू शकता. ठीक आहे, आता राहिलं की सर अँड्रॉइड मोबाईल मध्ये हे पॉसिबल आहे का? यस, अँड्रॉइड मोबाईल साठी, फॉर अँड्रॉइड मोबाईल साठी, अँड्रॉइड मोबाईल साठी ऍप्लिकेशन अवेलेबल आहे. त्याचं नाव आहे कोडिंग सी. तो तुम्हाला दाखवून देतो मी. कोडिंग सी अँड्रॉइड ऍप. हे बघा, अशा पद्धतीने तुम्हाला कोडिंग सी ऍप पाहायला भेटते. हे बघा, असा तुमचं ऍप्लिकेशन येईल. हे असं कोडिंग सी असते. ठीक आहे, तर हे ऍप्लिकेशन तुम्ही मोबाईल मध्ये पण रन करू शकता. अँड्रॉइड मोबाईल मध्ये पण तुम्ही हे ऍप्लिकेशन काय करू शकता, रन करू शकता. हे याचे स्क्रीनशॉट आहे, पाहू शकतो आपण. हे बघा, अशा प्रकारे हे कोडिंग सी असं येऊन येते. तर हे ऍप्लिकेशन तुम्हाला अँड्रॉइड मोबाईल मध्ये रन करायचं आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. अँड्रॉइड मोबाईल मध्ये हे ऍप्लिकेशन तुम्ही रन करा आणि त्याच्यामध्ये आपण असं मग असे प्रोग्राम लिहू. ते प्रोग्राम कसं लिहायचं, त्याचा एरर कसा काढायचा, हे सर्व तुम्हाला क्लासमध्ये मी समजून सांगेन. ठीक आहे, तर हे कोडिंग सी ऍप्लिकेशन तुम्ही अँड्रॉइड मोबाईल साठी इन्स्टॉल करा आणि एकदम सिंपल आहे. प्ले स्टोअर मध्ये जायचं आणि प्ले स्टोअर मधून डायरेक्टली कोडिंग सी आपले जे ऍप्लिकेशन आहे ते काय करायचं, इन्स्टॉल करायचं. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? काही डाऊट कशात, काही विचारायचं आहे का? चला पुढे जाऊ आपण आता. आपला जो पोर्शन चालू होता तो इनपुट आणि आउटपुटचा चालू होता. ठीक आहे, इनपुट आउटपुट म्हणजे काय ते आपल्याला पाहायचं होतं. ते इनपुट आउटपुट आपण पाहून घेतलं. इनपुट म्हणजे काय की जे कीबोर्ड थ्रू आपण लिहितो ते इनपुट आणि हे आउटपुट. तर काही उदाहरण आहे, ते उदाहरण तुम्हाला कॅटेगराईज करायचे आणि बोलायचं आणि उत्तर द्यायचं आहे. चला सांगा मला, प्रिंटर जे आहे ते कशाचं उदाहरण आहे? प्रिंटर कोणतं डिव्हाइस आहे? यस, हे आउटपुट डिव्हाइस आहे. स्कॅनर सांगा, हे कोणतं डिव्हाइस आहे?
स्कॅनर हे इनपुट की आउटपुट? इनपुट. यस. माईक सांगा इनपुट की आउटपुट? इनपुट. ओके. स्पीकर सांगा इनपुट की आउटपुट? आउटपुट. मग हेडफोन जे आहे, हेडफोन काय आहे? हेडफोन काय आहे? आउटपुट डिव्हाइस. हेडफोन मध्ये आवाज येते ना, मोबाईल मध्ये पिन लावतो त्याच्यानंतर मायक्रोफोन सांगा, मायक्रोफोन काय आहे? मायक्रोफोन इनपुट का आउटपुट? बोलत चला फटाफट. मायक्रोफोन, माईक हे इनपुट डिव्हाइस आहे. माईक हा एक इनपुट डिव्हाइस आहे. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं इनपुट म्हणजे काय आणि आउटपुट म्हणजे काय. तर सर्वात महत्वाचं म्हणजे कम्प्युटर कसा बनते, तर कम्प्युटर दोन गोष्टीपासून बनलेला आहे. तो आहे एक हार्डवेअर आणि एक सॉफ्टवेअर. ह्या दोन गोष्टीपासून कम्प्युटर बनलेला आहे, एक हार्डवेअर आणि एक सॉफ्टवेअर. ठीक आहे, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर पासून कम्प्युटर बनलेला आहे हे लक्षात ठेवा. जर सॉफ्टवेअर नसेल तर हार्डवेअर एकटा काही कामाचा नाही, किंवा हार्डवेअर असेल तर सॉफ्टवेअर एकटा काही कामाचा नाही. ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. जसं की हार्डवेअर म्हणजे काय आणि सॉफ्टवेअर काय हे पण पुढे पाहू, पण कम्प्युटर हे दोन गोष्टीपासून बनलेला आहे हे लक्षात ठेवा, एक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर. आता हार्डवेअर म्हणजे काय होते, इट इज अ सेट ऑफ फिजिकल पार्ट और कॉम्पोनंट. जसं कीबोर्ड आहे, माऊस आहे, मॉनिटर आहे, सीपीयू आहे, हार्ड डिस्क आहे, हे सगळेच्या सगळे काय आहे, हार्डवेअर आहे. म्हणजे ज्याला आपण हाताळू शकतो, ज्याला आपण हात लावू शकतो, त्याला आपण हार्डवेअर म्हणतो. जसं की आपण इथे लिहिलेलं आहे कीबोर्ड, माऊस, सीपीयू, हार्ड डिस्क, हे सगळे हार्डवेअर आहेत. असे खूप सारे हार्डवेअर आहेत, जसं की प्रिंटर इज ऑल्सो अ हार्डवेअर. ठीक आहे, तर हे ज्याला आपण हात लावू शकतो ते हार्डवेअर, आणि सोबतच एक सॉफ्टवेअर असणे गरजेचे आहे. सॉफ्टवेअर शिवाय हार्डवेअर वर्किंग करू शकत नाही. मग सॉफ्टवेअर काय आहे? सॉफ्टवेअर इट इज द इंटरफेस बिटवीन युजर अँड हार्डवेअर. युजर आणि हार्डवेअर मधला जो इंटरफेस आहे तो आहे सॉफ्टवेअर. जसं की उदाहरणार्थ जर समजा मी एक एक्झाम्पल घेतलं, तर एक्झाम्पल घेताना तुम्हाला मी समजून सांगतो की समजा आपल्याकडे एक डेस्कटॉप आहे. ठीक आहे, या डेस्कटॉपच्या बाजूला प्रिंटर आहे. आता हे जे प्रिंटर आहे हे आहे हार्डवेअर. इथून तुम्हाला काय पाहिजे? प्रिंट पाहिजे. काय पाहिजे? प्रिंट पाहिजे. मग आता या साईडनं जो बसलेला आहे तो आहे युजर. या साईडनं जो बसलेला जो आहे तो कोण आहे? युजर. मग याला प्रिंट काढायची आहे, तर याला प्रिंट कसा काढणार? तर प्रिंट काढायसाठी याच्या आतमध्ये एक ऍप्लिकेशन पाहिजे. हे समजा एचपीचं असेल प्रिंटर, तर इथे एचपीचं एक ऍप्लिकेशन असते, सॉफ्टवेअर. यालाच आपण काय म्हणतो? सॉफ्टवेअर. मग याला जर समजा प्रिंट काढायची असेल युजरला या प्रिंटर मधून, या हार्डवेअर मधून, तर तो सॉफ्टवेअरच्या मदतीनं किती प्रिंट पाहिजे, किती कॉपीज पाहिजे, कोणत्या पोझिशन मध्ये पाहिजे, लँडस्केप पाहिजे की पोर्ट्रेट पाहिजे, ठीक आहे, तर हा सिलेक्ट करते या ऍप्लिकेशन मधून. मग युजर काय करून राहिला? या हार्डवेअर सोबत इंटरॅक्शन करून राहिला, कोण्या? हार्डवेअर सोबत. परंतु हे कोणाच्या सहाय्याने? सॉफ्टवेअरच्या. म्हणून इट इज अ इंटरफेस बिटवीन युजर अँड हार्डवेअर. युजर अँड हार्डवेअर त्याला आपण सॉफ्टवेअर म्हणतो. युजर अँड हार्डवेअर त्यालाच आपण काय म्हणतो? सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर इज अ इंटरफेस बिटवीन युजर अँड हार्डवेअर. युजर कडे जर समजा सॉफ्टवेअर नसेल तर तो प्रिंट करू शकत नाही, प्रिंट मारू शकत नाही. दुसरं उदाहरण, जर समजा प्रिंटिंग मशीन असेल, फ्लेक्सची प्रिंटिंग मशीन, याच्याकडे युजर आहे, कम्प्युटर आहे, पण कम्प्युटरमध्ये सॉफ्टवेअरच नाही, तर तो इथे मारू शकत नाही, प्रिंटिंग मशीन मध्ये प्रिंट करू शकत नाही. म्हणून सॉफ्टवेअर जेवढं महत्वाचं आहे तेवढंच हार्डवेअर महत्वाचं आहे. आणि हार्डवेअरची डेफिनेशन, हे जे सॉफ्टवेअरची डेफिनेशन आहे हे फायनल इयर पर्यंत, आणि ते कोणत्या? इंजिनिअरिंग फायनल इयर पर्यंत. इंजिनिअरिंग फायनल इयर पर्यंत कामाचा आहे, वर्किंग आहे. कोणता? सॉफ्टवेअर. याची डेफिनेशन लक्षात ठेवा. इट इज अ इंटरफेस बिटवीन युजर अँड हार्डवेअर. त्याचं एक्झाम्पल काय दिलेलं आपण? प्रिंटर ऍप्लिकेशन. प्रिंटर ऍप्लिकेशन हे याचं उदाहरण आहे. प्रिंटर ऍप्लिकेशन यालाच आपण सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर म्हणजे काय? कोणतेही ऍप्लिकेशन. जसं की आता मला टर्बो सी चे प्रोग्राम करायचे, काय भिंतीवर करू का मी? नाही, त्याच्यासाठी मला एक सॉफ्टवेअर लागते. ठीक आहे, त्याच्यानंतर समजा आता मला रेकॉर्डिंग करायचं, मी रेकॉर्डिंगसाठी याचा यूज करतो. मला जर समजा पुस्तक वाचायचं असेल तर मी पुस्तकाचा एक सॉफ्टवेअरचा यूज करतो. मला जर समजा पीडीएफ चा रीड करायचं असेल तर मी एक सॉफ्टवेअरचा यूज करतो. ते सर्वच्या सर्व काय आहे?
सॉफ्टवेअर आहे ज्याचा यूज करून मी काही ना काहीतरी आउटपुट घेतो. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, सॉफ्टवेअर. ठीक आहे, सॉफ्टवेअरच्या नंतर सॉफ्टवेअर इज अ सेट ऑफ प्रोग्राम, हे याची दुसरी डेफिनेशन आहे. तर खूप सारे प्रोग्राम लक्षात ठेवा, जसं की आता प्रोग्राम 1, प्रोग्राम 2, प्रोग्राम 3, प्रोग्राम 4, प्रोग्राम 5. ठीक आहे, ते हे सर्व प्रोग्राम मिळून काय बनते, तर सॉफ्टवेअर. हे प्रोग्राम मिळून काय बनते, सॉफ्टवेअर बनते. आणि यालाच आपण काय म्हटलेलं आहे, सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर इज अ सेट. सेट म्हणजे ग्रुप. सेट म्हणजे काय होते, ग्रुप. तर ग्रुप ऑफ प्रोग्राम, हे सगळेच्या सगळे प्रोग्राम मिळून काय बनते, सॉफ्टवेअर बनते. म्हणून आपण काय म्हटलेलं आहे, ग्रुप ऑफ प्रोग्राम और सेट ऑफ प्रोग्राम. सेट ऑफ प्रोग्राम इज कॉल्ड सॉफ्टवेअर. सेट ऑफ प्रोग्राम इज कॉल्ड सॉफ्टवेअर. म्हणजे खूप सारे प्रोग्राम बनल्यानंतर काय बनते, सॉफ्टवेअर बनते. मग जर सॉफ्टवेअर शिकायचं असेल तर पहिले काय शिकणं आवश्यक आहे, प्रोग्राम. जर तुम्हाला सॉफ्टवेअर पाहिजे असेल, सॉफ्टवेअर बनवायचं असेल, तर पहिले प्रोग्राम लिहिता आला पाहिजे. मग प्रोग्राम कसा लिहायचा ते आता आपण पुढच्या लेक्चर मध्ये पाहू, की कोणत्या पद्धतीचा प्रोग्राम लिहायचा आहे. ठीक आहे, मग आता प्रोग्राम म्हणजे काय, तर प्रोग्राम म्हणजे होते इन्स्ट्रक्शन. इट इज अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन गिवन टू द हार्डवेअर. प्रोग्राम म्हणजे काय, इन्स्ट्रक्शन. पहिले आपण पाहिला सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर म्हणजे सेट ऑफ प्रोग्राम, म्हणजे खूप सारे प्रोग्राम म्हणून सॉफ्टवेअर बनते, हे आपण सॉफ्टवेअर म्हटलं. आता सेट ऑफ इन्स्ट्रक्शन, लक्ष द्या, सेट ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणजे काय होते, प्रोग्राम. आता इन्स्ट्रक्शन म्हणजे काय, तर इन्स्ट्रक्शन मध्ये मी तुम्हाला आता सांगितलं की ही जी एक लाईन असते या प्रोग्रामची, एक लाईन, याला एक इन्स्ट्रक्शन म्हणते. हे दुसरी लाईन, याला आपण दुसरं इन्स्ट्रक्शन म्हणतो. हे तिसरी लाईन, याला आपण तिसरा इन्स्ट्रक्शन म्हणतो. लक्षात ठेवा, इन्स्ट्रक्शन 1, 2, 3 असे खूप सारे इन्स्ट्रक्शन बनतात. ग्रुप बनते इन्स्ट्रक्शनचा, सेट बनते इन्स्ट्रक्शनचा, कलेक्शन होते इन्स्ट्रक्शनचं. यालाच म्हटलेलं आहे काय, प्रोग्राम. हे जे दिसून आलं या लाईन, या खूप साऱ्या लाईन इन्स्ट्रक्शन, खूप सारे इन्स्ट्रक्शन लिहिले, याला आपण काय म्हटलेलं आहे, प्रोग्राम. ठीक आहे, तर खूप सारे इन्स्ट्रक्शन असतात, त्याला आपण काय म्हटलेलं आहे, प्रोग्राम. इन्स्ट्रक्शन 1, इन्स्ट्रक्शन 2, इन्स्ट्रक्शन 3, इन्स्ट्रक्शन 4, इन्स्ट्रक्शन 5. ठीक आहे, इन्स्ट्रक्शन कसं असते, ज्याची एक लाईन दाखवतो मी प्रोग्रामची, हॅश इन्क्लूड stdio डॉट, हे काऊन लिहितो आपण मी सांगतो पुढे. ठीक आहे, पण पहिले इन्स्ट्रक्शन म्हणजे काय, याला एक इन्स्ट्रक्शन म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे, इन्स्ट्रक्शन. दुसरे एक इन्स्ट्रक्शन लिहून दाखवतो तुम्हाला, एक इन्स्ट्रक्शन आहे प्रिंट एफ. ठीक आहे, इथे लिहितो मी माझं नाव, जसं की माझं नाव आहे संगपाल, तर मी लिहिलं संगपाल 1 2 3. ठीक आहे, आणि @ लिहिलं, खतम. आता हे पण एक इन्स्ट्रक्शन. अशा खूप साऱ्या इन्स्ट्रक्शन एका प्रोग्राम मध्ये असतात. ठीक आहे, तर मग आता हे जे इन्स्ट्रक्शन आहे प्रिंट एफ, आणि त्याच्यामध्ये मी लिहिलेलं संगपाल 1 2 3 @. मग इन्स्ट्रक्शन म्हणजे काय, हे इन्स्ट्रक्शन कसं बनलेलं आहे, इन्स्ट्रक्शन इज अ सेट ऑफ कॅरेक्टर. सेट ऑफ कॅरेक्टर्स. ठीक आहे, सगळ्या डेफिनेशन समजून सांगतो मी. सेट ऑफ कॅरेक्टर्स. सेट ऑफ कॅरेक्टर्स म्हणजे काय, ज्याच्यामध्ये अल्फाबेट पण आहे, डिजिट पण आहे, आणि सिम्बॉल पण आहे. ठीक आहे, स्पेशल सिम्बॉल पण आहे. तर हे सब सेट ऑफ कॅरेक्टर्स म्हणजे इन्स्ट्रक्शन. आता तिन्ही डेफिनेशन तुम्हाला एका लाईन मध्ये समजून सांगतो. सॉफ्टवेअरची डेफिनेशन, सेट ऑफ प्रोग्राम, म्हणजे खूप सारे प्रोग्राम पासून सॉफ्टवेअर बनते. मग जो प्रोग्राम आहे तो प्रोग्राम कसा बनतो, तर प्रोग्रामची डेफिनेशन आपण लिहिलं, सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. सेट ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणजे लिहिलं आपण प्रोग्राम. आणि सेट ऑफ कॅरेक्टर्स, सेट ऑफ कॅरेक्टर्स और कलेक्शन ऑफ कॅरेक्टर्स म्हणजे काय होते, इन्स्ट्रक्शन. आणि इन्स्ट्रक्शन कशी बनते, तर कॅरेक्टर पासून. कशी बनते, कॅरेक्टर पासून. कॅरेक्टर कोणते कोणते, ज्याच्यामध्ये येते डिजिट, डिजिट म्हणजे 0 to 9. त्याच्यामध्ये अजून काय येते, अल्फाबेट, अल्फाबेट A to Z आणि स्मॉल a to स्मॉल z. आणि त्याच्यानंतर स्पेशल सिम्बॉल, कॉमा, कोलन, सेमीकोलन, ब्रॅकेट, राऊंड ब्रॅकेट, डबल कोटेशन, हे सगळे स्पेशल सिम्बॉल. मग या सगळ्यांचं मिश्रण होते आणि काय बनते, इन्स्ट्रक्शन. लक्षात राहील. तर बघा, सॉफ्टवेअरची डेफिनेशन सेट ऑफ प्रोग्राम, प्रोग्रामची डेफिनेशन सेट ऑफ इन्स्ट्रक्शन, आणि इन्स्ट्रक्शनची डेफिनेशन काय आहे, की सम नंबर ऑफ कॅरेक्टर्स. तर मग आता मी तुम्हाला जर समजा एखादा लाईन लिहिली, समजा असं लिहिलं मी की
प्रिंट एफ नमन 1 2 3 हॅश. हे काय आहे कोण सांगते? सॉफ्टवेअर आहे, प्रोग्राम आहे की इन्स्ट्रक्शन आहे? यस सुशील, सॉफ्टवेअर आहे, प्रोग्राम आहे की इन्स्ट्रक्शन आहे? साक्षी, Instructions. यस हे काय आहे की इन्स्ट्रक्शन आहे? बिकॉज इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ अल्फाबेट, डिजिट अँड स्पेशल सिम्बॉल. जिथे असं कॉम्बिनेशन असेल अल्फाबेट, डिजिट आणि स्पेशल सिम्बॉल असं जिथं कॅल्क्युलेशन असेल, असं ज्याचं ग्रुप असेल त्याला आपण काय म्हटलेलं आहे? इन्स्ट्रक्शन. ठीक आहे. तर मग आता प्रोग्रामचा आता याचा फ्लो सांगतो मी. सगळ्यात पहिले कॅरेक्टर हे माहित पाहिजे. कॅरेक्टर पासून काय बनते? इन्स्ट्रक्शन. काय बनते? इन्स्ट्रक्शन. इन्स्ट्रक्शनच्या नंतर काय बनते? प्रोग्राम. आणि प्रोग्रामच्या नंतर काय तयार होते? सॉफ्टवेअर. हे आपला प्रोग्राम शिकवण्याचा फ्लो आहे की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. पहिले तुम्हाला जर प्रोग्रामिंग शिकायचे असेल तर प्रोग्राम मध्ये सगळ्यात पहिले कॅरेक्टर्स माहित पाहिजे. कॅरेक्टर्स म्हणजे समजलं अल्फाबेट, डिजिट, स्पेशल सिम्बॉल याचं कॉम्बिनेशन झालं की इन्स्ट्रक्शन बनते. अशा खूप साऱ्या इन्स्ट्रक्शन मिळवल्या तर मग प्रोग्राम बनते आणि प्रोग्राम बनल्यानंतर सॉफ्टवेअर तयार होते. तर आपल्याला सुरुवात करायची इथून की कॅरेक्टर्स कसे असतात, कॅरेक्टर्स कसे बनवायचे असतात, कॅरेक्टर कसे तयार होतात, त्याच्यानंतर मग इन्स्ट्रक्शन कशी बनते, इन्स्ट्रक्शन बनल्यानंतर प्रोग्राम कसा लिहायचा हे आपण पाहू आणि त्याच्यानंतर आपण पाहू की सॉफ्टवेअर कसं डेव्हलप करायचं. एखादा गेम जर असेल समजा स्नेकचा, तो स्नेकचा गेम कसा तयार करायचा, तो कसा इकडून तिकडे मूव्ह होते हे आपण सॉफ्टवेअर बनवताना पाहू. पण सगळ्यात पहिले या 3 स्टेप जर तुम्हाला आला तर सॉफ्टवेअर बनणार. म्हणून सगळ्यात पहिले प्रोग्रामिंग शिकणं गरजेचं आहे. तर पहिले कॅरेक्टर्स, इन्स्ट्रक्शन, त्याच्यानंतर आपण प्रोग्राम पाहू आणि प्रोग्रामच्या नंतर सॉफ्टवेअर डेव्हलप करू. तर या लर्निंग स्टेप्स सी प्रोग्राम शिकवायचा. ठीक आहे. तर सी प्रोग्रामिंग जर शिकायचं असेल तर अशा 3 स्टेप तुम्हाला पाहिजे, माहित पाहिजे. आणि मग तो जो बेसिक पार्ट आहे तो बेसिक पार्ट आपण नेक्स्ट क्लास मधून स्टार्ट करू, ज्याच्यामध्ये आपल्याला सगळं शिकायचं आहे की सी प्रोग्रामिंग मध्ये काय काय आपल्याला पाहायचं आहे आणि कोणते कोणते कॅरेक्टर्स आपण यूज करणार. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबू. तुम्हाला जर समजा लेक्चर आवडलं असेल तर तुम्ही या लेक्चरला तुम्ही पाठवू शकता ग्रुपवर आणि हा जो लेक्चर आहे हा युट्यूबवर तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. आणि हे डेमो लेक्चर सध्या चालू आहे. तुम्हाला जर समजा लेक्चर आवडली तर तुम्ही तुमच्या फ्रेंडला सांगू शकता. ओके. काही डाऊट असेल तर विचारू शकता. आज आपण इथेच थांबू. जे नेक्स्ट पार्ट आहे तो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण घेऊ.